असे काही पदार्थ असतात ना, की आपण सासरी आल्यानंतर आपल्या आईच्या हातचे ते काही खास पदार्थ मिस करत असतो आणि त्यातलाच हा एक पदार्थ अगदी साधा सोपा आहे, पण मला खूप जास्त आवडतो. तर त्यासाठी काय करायचं, एका पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे हलके गरम झाले, की त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरं टाकून थोडंसं परतून घ्यायचं. सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची. तीसुद्धा थोडीशी परतून झाली, की थोडंसं तेल टाकायचं. तेल टाकून सर्व साहित्य छान असं खमंग भाजून घ्यायचं. सर्व साहित्य गरम असतानाच एका खलबत्त्यामध्ये काढायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि जाडसर असा ठेचा वाटून घ्यायचा. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता, फक्त एकदम बारीक वाटायचा नाही. तयार ठेचा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. त्यानंतर याला फोडणी द्यायची. तर त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं. जिरं मोहरीची फोडणी करायची. एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून टाकायचा. कांदा थोडासा हलका गुलाबी झाला की तयार केलेला ठेचा यामध्ये टाकायचा. व्यवस्थित असा 1 मिनिटभर परतून घ्यायचा. तर तयार आहे मस्त असा खमंग कांदा मिरचीचा ठेचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.